नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सवाई गिरस्कर. मित्रांनो, सध्या मी कोकण दौऱ्यावर आहे, त्यामुळे कामाच्या व्यस्ततेमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. मित्रांनो, आताच नुकतीच ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू यांची युती झालेली आहे. या युतीचा भय दाखवला जाते. हे भय काय आहे तर हे दोघं आता एकत्र आल्यामुळे महायुती म्हणजे शिवसेना आणि भाजप याची आता वाताहत होईल असं भय दाखवलं जाते. आणि भय दाखवणारे कोण आहेत तर मीडिया. असो मित्रांनो, आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची महायुती आणि ठाकरे बंधू यांची युती, याच्यामध्ये विजय कोणाचा होणार आणि पराजय कोणाचा होणार हे आपल्याला 16 तारखेला अगदी चांगल्या प्रकारे कळूनच येईल. पण मित्रांनो, आणखीन एक भय दाखवलं जाते. ते भय काय आहे तर मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, काय आहे, मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. आता हे भय कोणी दाखवलंय, कोण दाखवतंय तर हे ठाकरे बंधू मराठी माणसाच्या मनात एक भय निर्माण करतायत, भीती निर्माण करतायत. तर तू जागा हो, अन्यथा तुझं नामोनिशाण मिटेल. मित्रांनो, गेल्या 30-35 वर्षात ह्याच मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचं अभेद राज्य होतं. त्यावेळी शिवसेना अखंड होती शिवसेना, आणि त्या शिवसेनेमधून त्या उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली नव्हती. त्यावेळीची गोष्ट सांगतोय मी. आता हकालपट्टी झाल्यानंतर त्या पक्षाला नाव पडलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे शिवसेना उभाटा. हकालपट्टी झाल्यावरती, पण हकालपट्टी होण्यापूर्वी ही शिवसेना एकत्र होती. आणि ह्या शिवसेनेत हे मनसेचे नेते राज ठाकरे सुद्धा होते, एक नेता म्हणून, दुसऱ्या फळीतील नेते. आणि बाळासाहेबांनंतर सर्व दुसऱ्या फळीतले नेते होते. बाळासाहेब हे एकमेव असे पहिल्या फळीतले नेते होते. आणि अशा या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी म्हणजे राज ठाकरे यांनी काय असं कर्तृत्व गाजवलं, काय असा या मुंबईचं भलं केलं, हा एक प्रश्न माझ्या ह्या घाबरलेल्या मराठी माणसांना आहे. दुसरा एक प्रश्न आहे, तो म्हणजे गिरणी कामगार गेला कुठे. हा गिरणी कामगार मराठी होता आणि तोही 90% कोकणी होता. हा बर्बाद झाला कसा काय? त्या गिरण्या बंद का पडल्या? त्या गिरण्यांचं पुढे काय झालं? कोहिनूर प्रकरण तुम्हाला माहितीच असेल. राज ठाकरेंनी ही कोहिनूर मिल विकत घेतली आणि तिथे मराठी माणसाला म्हणजे तिथील कामगारांना घरं दिलीत का? नाही ना. हेच ते भय आहे. लक्षात घ्या, राज ठाकरेंनी त्यावेळेला त्या मराठी कामगारांचा विचार नाही केला, त्यांनी स्वतःच्या मतलबाचा विचार केला. तिथे टोले जंगे इमारती उभ्या करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, काही अंशी फसला. अन्यथा त्यांनी तिथे एक बिल्डर म्हणून ते नावारूपे आले असते. असो मित्रांनो, म्हणजे हे जे काय प्रश्न आहेत ना उपस्थित केलेले आता या दोन्ही बंधूंनी मराठी माणसाच्या मनात जी भय निर्माण केलाय, भीती निर्माण केलाय, संभ्रम निर्माण केलाय, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय, हे नक्की काय सांगू इच्छित आहेत, काय करू इच्छित आहेत, तुम्हाला ते समजलं असेल. मित्रांनो, SRA झोपडपट्टी पुनर्विकास हे जे प्रकल्प आहे ना, हा सुरू करणारे कोण तर शिवसेना. लक्षात आलं का मित्रांनो? बाळासाहेब ठाकरे याचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे. आणि ह्या झोपडपट्टी पुनर्विकास ह्या प्रकल्पांमुळे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये अनेक अशा मेट्रो शहरांमध्ये झोपडपट्टी बोकाळल्या. तिथे कोण आहे? मराठी माणूस आहे का? नाही मित्रांनो, तिथे परप्रांतीय आहे. हे जे परप्रांतीच्या नावाने बोटं मोडतात, बोंबा मारतात, हे परप्रांतीय आले कसे काय? हाही प्रश्न आहे. म्हणजे भीती कोणाला दाखवत आहे?
नक्की घाबरवत आहे कोणाला? कोळी बांधवांचं उच्चाटन करायला कोणी प्रयत्न केले? त्यांचे मार्केट कोणी नेस्तानाबूत केलेत? पत्राचाळ रहिवाशी यांना उद्ध्वस्त कोणी केलं? असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो, जे मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतात. आणि ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येणारे असे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मराठी माणूस उद्ध्वस्त झाला. त्याला उत्तरदायित्व कोण आहे? तुम्हीच सांगा. मराठी माणसा, तूच सांग आता. फक्त मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी भाषा एवढंच बोलून चालणार नाही. किंवा मराठी फलक दुकानावरची बनवून चालणार नाही. त्या दुकानात सुद्धा मराठी माणूस हवा. दुकानदार, मालक हा मराठी माणूस हवा. त्यासाठी काय प्रयत्न केला गेला? फक्त शिव उद्योग म्हणजे काय? वडापाव आणि झुणका भाकर, याच्या पलीकडे उद्योगपती झालाच नाही मराठी माणूस. कारण त्यांना ती दशा आणि दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाच नाही. आता जैन, गुजराती यांच्या नावाने हे मोठं मोडतायत, टावं फोडतायत. त्यांना मोठं करणारा कोण आहे? आता तुम्हीच ठरवा. मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणूस. बरंच काही बोलण्यासारखं आहे मित्रांनो. बोलायला गेलो तर हा दिवस पुरणार नाही. या मराठी माणसाची वाताहात का लागली, कशी लागली, कोणी लावली, कधी लावली, हे जग जाहीर आहे. मग बस झालं आता. मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणसा जागा हो, रात्र वैर्याची आहे. आता मी हे सांगतोय. अन्यथा ह्या दिशाभूलाला, या संभ्रमाला तू बळी पडशील आणि परत एकदा स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेशील. नक्की काय आणि नक्की कोणाला तुम्ही समर्थन करायचं, कोणाला विजयी करून द्यायचं, हा तर त्या मराठी माणसाच्या सद्विवेक बुद्धीवरती मी सोडून देतो. आता त्याची सद्विवेक बुद्धी जागृत असेल तर अशा भूलथापांना तो बळी पडणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी जे काही मुद्दे तुमच्यासमोर मांडले थोडक्यात, ते तुम्हाला पटले आहेत का? आणि जर पटले असतील तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी, वास्तवावरती बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.